प्रेमात झाला रे घाटा, तुझ्या प्रेमात या दोघांचं
नांदीचा भावार्थ लक्षात आला ना तुमच्या? माझ्या चांगल्याच लक्षात आलंय. पण ना वाद्यवृंदाच्या गोंगाटात जर का शब्द स्पष्ट ऐकू गेले नसतील तर प्रेक्षकांना तो कुठला कळायचा? तर भावार्थ असा की भगवान शंकरानं पार्वतीच्या प्रेमात पडता क्षणी कामदेव मदनाला जाळून टाकल्यामुळे स्त्री पुरुषांमधलं प्रेम क्षणभंगूर होऊन बसला. अहो ते बसल्या दिवसापासून 4 दिवसात उडून जायला लागलाय. तुला काय वाटतं? आपल्या दोघांच्या प्रेमाविषयी बोलताय ते तर केव्हाच चार लोकांसोबत भलत सलत बोलू नकोस ना. नटी सूत्रधाराचं प्रेम कायम टिकणार असतं. काय समज उगाच का ते जोडीनं नाटक करतात. अहो इकडे इकडे नाही म्हणजे आता काय तुम्ही दोघंच आपली जाहिरातबाजी करत बसणार आहात की आम्हालाही आमची ओळख करून घेणार? कशाला? आपल्या पाठीवरच्या चाणाक्ष प्रेक्षकांनी केव्हाच ओळखले हो की नाही हो की तुम्ही नटी आणि सूत्रधाराची एक्स्ट्रा जोडी आहे. पण का हा म्हणजे आजचा आपला विषय जोडीदारांविषयीचा आहे म्हणून नटी सूत्रधाराच्या जोडीची अजून एक जोडी. तर प्रिये आपल्या आजच्या प्रेक्षकाला आजचा विषय समजावून सांग बघू. विषय नांदीत सांगितला तोच. प्रेम प्यार लव. निर्माते म्हणाले की बहुजनांच्या करमणुकीसाठी प्रेमासारखा दुसरा विषय नाही. हे जरा तर धाडसाचा विधान झाला का? हे म्हणजे आपण हल्ली जे वर्तमानपत्रात जे काही वाचतो त्यावरून ही शाळकरी कॉलेजकरी पोरं प्रेमात पडून जे काही करतात त्यावरून हा विषय भीतीचा दहशतीचा आणि गुन्हेगारीचा होत चाललाय असं माझं मत झालंय. हा म्हणजे आजपर्यंत तरी हा विषय करमणुकीचा होता. म्हणजे कसं प्रेमात पडणाऱ्याची करमणूक तर व्हायचीच पण ती पाहणाऱ्यांची सुद्धा व्हायची. आणि म्हणूनच आम्ही हा विषय निवडला. आणि तो अगदी विशुद्ध निर्मळ आणि भावनिक पातळी. शारीरिक प्रेमाला आम्ही मुद्दामूनच बघितले. शारीरिक प्रेमाविषयी लहान मुलांनी टीव्ही वरती रात्रंदिवस पाहिजे झालाय. म्हणून फक्त प्रौढांसाठी आम्ही शुद्ध मानसिक प्रेमाबद्दल बोलणार. हो ना. तरुण तरुणींचं प्रेम कसं जमतं कसं उडतं टिकतं का टिकत असलेस का हे सगळं सांगोपांग समजून देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या जोडप्यांची एक पाहणी केली आहे. पाहणी म्हणजे ती अधिकृतता दुसरी कुठली? हो ना. आणि या पाहणीत निघालेल्या निष्कर्षाप्रमाणे वयाच्या 20 ते 30 या गटातले 33.67% पुरुष आणि 27.42% स्त्रिया. काय 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 टक्केवारी लावली? तू काही कामशास्त्रावरच्या परिसंवादातला शोधनिबंध वाचून दाखवतेस की दूरदर्शनचं वार्तापत्र? आम्ही बागेवरती मंडळी गावात मंडळी तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला कुठलेही निष्कर्ष करणार नाही आहोत की कुठलीही आकडेवारी तुमच्या मागे मारणार नाही आहोत. आम्ही फक्त आम्ही पाहिलेल्या जोड्या जोडप्यांची थोडीशी झलक दाखवतो. निष्कर्ष काय काढायचा ना तो तुमचा तुम्ही काढा. आणि हो या सगळ्या आपण कुठे बसतो ते Wow.
स्वप्न पाहत होतो. अय्या खरंच? हो ना. माझ्या की नाही स्वप्नात संध्याकाळ अशी सोनेरी असते. ए मला की नाही रात्रीच्या वेळी संध्याकाळची वेळ झाल्याचं स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात देखील असा सोनेरी प्रकाश पडलेला असतो. चायला दोघांच्याही स्वप्नातली संध्याकाळ सोनेरी. हे म्हणजे योगायोगच म्हणायचा हो की. ना. आणखीन काय येतं का तुझ्या स्वप्नात? माझ्या स्वप्नात ना एक पिवळ्या फुलाचं असं उंच झाड येतो. त्या झाडाला एक उंच झोका बांधलेला असतो बरं. आणि मी ना त्या झोक्यावर बसून असे लांब 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 बाकावर बसलोय पडशील ना. आणि काय ग त्या स्वप्नातल्या झोक्यावर तू एकटीच असतेस का ग? हो. पण झोका घेताना मला ते स्वप्न पडतं ना. म्हणजे स्वप्नात तुला पोट स्वप्न पडतं तुला? हा. मला देतो. त्या मोठ्या स्वप्नात ना एक उमदा तरुण माझ्या शेजारी येऊन बसलो. आणि काय करतो ग? आम्ही नाही चावट कुठला. आता नुसतं विचारलं तर त्या चावटपणा काय झाला? अरे तू नाही केली, तो करतो. तो तो म्हणजे तो पोट स्वप्नातला का? पण त्याच्याबद्दल सांग ना काहीतरी. मी नाही. तुला माहितीये मला असं तुझ्यासारखी स्वप्न वगैरे पडत नाही. पण तसं एखादा हिंदी चित्रपट पाहिला असेल ना तर डायरेक्ट फुलांनी शृंगारलेला डबल बेडच येतो. काय? नाही पण एरवी हा बाकाचा बस. आणि या बाकावर आपण दोघे असे शेजारी बसलोय आणि मी तुला सांगतोय माझ्या मनात सांगायचंय तुला. अय्या मग सांग ना. अवघड वाटतं ग. वारे वा. आपण अगदी लहान असल्यापासून एकमेकांच्या डब्यातले पोळी मुरंबा खात आलो आणि एकमेकांना मनातलं सगळं सांगत आलो. मग आताच का सांगणं अवघड वाटतंय? मला असं वाटतं की तुला ना ते शब्दांशिवायच कळावं. अरे हो, पण शब्दांनी सांगण्यात सुद्धा एक गंमत असते. असं म्हणतेस? ठीक आहे मग. हा प्रकाश सोनेरी दिसतोय ना तोवरच मी तुला सांगून टाकतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं काय म्हणालास? हो माझं प्रेम आहे तुझ्यावर. अतिशय मनापासून प्राणा पलीकडे प्रेम आहे. तुझ्या स्वप्नातला तो तरुण तुला हेच सांगतो की नाही? अगदी हेच सांगतो. तेव्हा तुला आश्चर्य का बरं वाटावं? कारण तो तरुण तू नसतोस. अगदी नसेल का सांग? तुला खात्री आहे मी नाहीये तो म्हणून? हो, माझी अगदी पक्की खात्री आहे. मला वाटतं की तुझा गैरसमज होत असेल. ते स्वप्नाचं स्वप्न म्हणालीस ना, पोटा स्वप्न, त्यामुळे गोंधळ झाला असणार तुला. नाही, माझी अगदी पक्की खात्री आहे की तो तरुण तू नव्हेस. म्हणजे ते बालवर्गापासूनच पोळी मुरंबा साबुदाण्याची खिचडी सगळं फुकट? अरे तसं नाही रे. म्हणजे तसं तू माझा अगदी जवळचा मित्र आहेस, पण त्याची कथाच वेगळी. 6 महिन्यापूर्वी तो मला भेटला ना, तेव्हा पहिल्या भेटीतच मी त्याला माझं हृदय देऊन टाकलं. आता सुद्धा मी इथे आले ना, त्याने बोलवलं म्हणूनच. काय तू इथे येतोय? हो. मी तुमची दोघांची ओळख करून देऊ? नको, मला त्याचं तोंड देखील पाहायचं नाहीये. माझ्या बालवर्गापासूनच्या स्वप्नाचा चक्का चूर झालाय. सोनेरी प्रकाश मावळलाय आणि कधीही न संपणारी काळ रात्र चालू झाली आहे. अरे थांब ना. अरे ऐक. मला माझ्या स्वप्नाचा असाच येतोच माझ्या स्वप्नात. मग काय होतं? आपण ना असे झोपाळ्यावर बसून शब्दांशिवायच्या गप्पा मारतो. शब्दांशिवाय कशा गप्पा मारायच्या का? गप्प 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 अशा भरपूर गप्पा मारायच्या. गप्पा मारतात? नाही म्हणजे काय, मी म्हटलं आता तुला बोलायला करावं पण अशी येतेस की नाही भरत्या वेळी? वा, तू बोलवल्यावर आल्याशिवाय थोडी तर राहील मी. नाही म्हणजे तशी मला खात्री होती का, पण म्हणतात ना नाजूक कमाना काळजा फार. कळू दे तरी तुझं नाजूकता. कळल्यावर रागवायची नाहीस ना? नाही, अजिबात नाही. माझ्याविषयी गैरसमज करून घेणार नाहीस ना? मुळीच नाही. पण आता सांग ना. बघा नक्की. हो. ऐक तर, माझं तुझ्यावर प्रेम आहे असा निरोप जाऊन तुझ्या मैत्रिणीला देशील? कोणाला? तुझी ती जीवाभावाची जीवश्च कंठस्थ मैत्रीण तुझ्याबरोबर नेहमी सावलीसारखी असते ती उंच गोरी खारी.
तिला सांगायचं, तिला म्हणावं, रात्रंदिन मी तुझ्याच विचारत असतो, रात्रंदिन मी तिच्याच विचारत असतो, इथं तिथं सगळीकडे तिलाच पाहत असतो. पहिल्यांदा वाटायचं माझ्या मनात जे आहे ते तिच्या कसं असेल, माझ्या मनात जे आहे ते तिच्या कसं असेल, मला लागले खूळ ते तिला कसं लागेल. मग टाकला दडपून भलता विचार, सांगून टाकला स्वतःला विसर तिला यार. पण नाही, विसरायचं म्हटलं की अधिकच आठवतं, दडपून टाकायचं ते सोसनासं होतं. मग ठरवून टाकलं, करून टाकू एकदा सोक्ष मोक्ष. तू माझी जवळची आणि तिची मैत्रीण विश्वासू, तर तू मध्यस्थी करावी आलो घराच. तेव्हा तू नक्की आणशील होकार तिचा, खात्री आहे मला. तू नक्की आणशील होकार तिचा, खात्री आहे मला. तुझ्याशी बोलून टाकला आता जीव मोकळा झाला. तुझा जीव मोकळा केलास रे, पण माझ्या मनावर जसा मणभराचा दगड टाकलास. काय झालं? नाही, काही फारसं काही नाही झालं. तुझ्यासारख्या निर्दयाच्या आणि माझ्या त्या वैरणीच्या दृष्टीने काही नाही. मी चांदण्यात जळून गेले काय, किंवा उंच धोक्यावरून पाताळात गेले काय, तुम्हाला काय रे त्याचं? मी तुझा निरोप तिला दिला की ती धावत येईल तुझ्या मिठीत, आणि मी मात्र उठेन जगातून कायमची. ते ठीक आहे ग. नाही तू निरोप देशील नक्की ना? दुष्ट, क्रूर, नीच, मी ना त्याची निरोप नाही. असं काय करते? तू माझी जीवाभावाची मैत्रीण ना? हो ना? तुझ्याशिवाय माझा आहेच कोण या जगात तिला निरोप द्यायला? पेक्षा कितीतरी पटीनं मोठा आघात तू माझ्यावर केलाय, समजलास? यू रास्कल ब्रूट. आली मेली लगेच माझ्या मागून. इतके पाठ चुकून आले तरी पिच्छा सोडला नाही माझा. तोंड बघणार नाही आता मी जन्मात त्या वैरणीचं. अगं तारा, अशी का गेली ही तारा? तू? मी? तुझं डोकं दुखतंय की काय? नाही, आता नाही काही दुखत आहे. तू इथे कशी काय? मैत्रिणीला शोधत आले. अगो पण मी निरोप दिला तिच्याकडे तुझ्यासाठी. कसला? मी तुझ्यावर प्रेम करतो. मी पण तुझ्यावर. प्रेमिकांच्या मनात एकमेकांविषयी पुष्कळ प्रेम असतं, पण बोलून दाखवायचं काही धीर होत नाही. आपल्याकडे बरं अजून एक भानगड,
म्हणजे प्रेमात पडायचं तर लग्न हे केलंच पाहिजे अशी आपली सर्वसामान्य प्रथा. सन्मान्य अपवाद वगळता तर मग काय म्हणजे प्रेमाची कबुली द्यायची तर लग्नाची मागणीच घालायची. एक वेळ प्रेमाची कबुली दिली नाही तरी चालतंय हो, पण लग्न ठरवल्याशिवाय पुढचं काही हालत नाही ना. तर काय लग्नाचं विचारेपर्यंत आणि दुसऱ्या पक्षाने ते विनाट मान्य करेपर्यंत दोघांच्याही मनात खरोखर प्रेमात पडायचं की नाही, प्रेमात पडायचं की नाही अशी ही तळ्यातली मळ्यात मनस्थिती. पुढे काय होतं, मन बोलतं एक आणि तोंडातून बाहेर पडतं दुसरंच. याला म्हणतात डबल डबल परिस्थिती. पहा जरा. हो ना, अशा वेळी संध्याकाळी समुद्रावर येऊन बसायला किती मज्जा येते ना. बस ना. इकडे बसूया. बस ना. बसले ना. आज 15 दिवस झाले समुद्रावर येऊन बसायला होतं त्याला. थोडे थोडे नाही, चांगले 15. पण अजून हिला विचारायचा धीर काही होत नाहीये. कसला विचार करतोयस? कसला नाही. हल्ली की नाही हा असाच गप्प बसून असतो. सुरुवातीला आम्ही समुद्रावर येऊन बसायला लागलो किती बडबड करायचा. मंडळी, तुम्ही ओळखलंच असेल, मी याचं मन. मी हिचं मन. अहो, पहिल्यांदा समुद्रावर येऊन बसायला ही किती घाबरायची. हिला वाटायचं एकांत बघून मी विनभंगच करणार आहे. पण नंतर हिला समजलं मी कुठलाही वाह्यातपणा न करता नुसता शेजारी बसून राहणार आहे. शी बाई, कुठलाही वाईलाटपणा न करता नुसतं शेजारी बसून राहण्यात काय मजा येणार आहे. हो, पण आता हिला सेफ वाटतं. वाटणारच ना, कारण मी हिच्या अंगाला हात सुद्धा लावत नाही म्हणून. मी म्हणते अंगाला हात सुद्धा न लावायचा असेल तर समुद्रावर येऊन असं एकांतात बसायचं तरी कशाला. आता तू बोलायची नाही, बंद झाली का? कुठे बोलते ना. हम आपके है कौन? बघितलास? हल्ली तिकीट मिळतात कुठे? ती आपण जाऊया बघायला. ती पाहायला गेल्याच महिन्यात बाई आणि जिज्जून बरोबर. हम आपके है कौन हिने बघितलं निशा जिजून बरोबर. यांच्या पण आहे ते. चल ना माझ्या बरोबर बघायला. मी तर ऐकलं आपल्यासारख्या तरुण तरुणी बघण्यासारखा पिक्चर आहे. अय्या, आपल्यासारख्या म्हणजे अय्या लागली तर विचारून टाकूया का, हम आपके है कौन वरून लग्नावर जाता येईल. की मी लाजले तरी ह्याला काही कळते का बघा. आता मला सांगा, पिक्चर मधल्या हिरो हिरोईनला कशा पटापट कळतात एकमेकांच्या भावना. पण नको, हिच्या मनात जर का माझ्याविषयी लग्नाचं नसेल तर उगाच नुसता घोटाळा व्हायचा आणि अशी मैत्री आपली आहे ती तुटायची. समुद्रावर येऊन बसायला मिळतं तेही फुकट. त्यापेक्षा जरा धीरानं घ्यावं. विचारता काय कधी येईल. बापरे, यांनी मला कधीच लग्नाचं विचारलंच नाही तर मला बाई भीतीच वाटायला लागले. विचार ना शुंभा, विचार विचार. तू काहीतरी म्हणत होतास ना. हो हो, हा त्या जागेबद्दल सांगत होतो. कुठच्या जागेबद्दल? जोगेश्वरीला एक जागा बनवून ठेवली. 1 BHK 500 स्क्वेअर फीट. एक बाल्कनी सुद्धा आहे. वा, जागा बघून ठेवली तर लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे म्हणते मी. एक बाल्कनी आहे म्हणजे अशा फुलझाडांच्या कुंड्या वगैरे ठेवायला किती छान नाही. लोन साठी सुद्धा अप्लाय केलाय. जोगेश्वरी लोनचे काय रेट झाले सांगतो तुला. भरकटला, पुन्हा विषय भरकटला. बसली, पुन्हा गप्प बसली. मला वाटलं मी जागेचा विषय काढला की ही लग्नाचा विषय काढेल, पण नाही. माझ्या ना जिज्जूंनी ना मागच्याच महिन्यात अंधेरीला फ्लॅट घेतला. 3 BHK आणि 2 कोटी पडले माहितीये का. एका फ्लॅट टॉप आहे सांगू तुला. तिच्या जिज्जूने 2 कोटीचा फ्लॅट घेतला. माझ्या इकडे 20 लाख उभे करताना बुडबुड आलाय. ही माझी तुलना हिंच्या जिजू बरोबर करणार असेल ना तर लग्नाविषयी न विचारलेलंच बरं. मला वाटतं आता आपण असं भेटणं कमी करावं. का? का म्हणजे काय, घरात उगाच बोंबाबोंब होते.
होते. मी नेहमी थापा किती मारायच्या. अरे बापरे, म्हणजे इमर्जन्सी. आता तिला विचारलं नाही तरी हाताचं निशाण ना. घरचे म्हणतात लग्नाच्या वयात बाहेर काय भटकतेस. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा, त्यांना काळजी वाटणारच. माझे जिज्जू तर म्हणतात राहिला हिच्या सारखा हिचा परत आला जिज्जू. राहू दे मग निघूया आपण, नाही तर उशीर होईल. हे थांब ना, समुद्रावर यायचं आणि सूर्यास्त न बघता जायचं म्हणजे काय? त्याच बघत बस म्हणावं सूर्यास्त. आपण समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळेला येतो. हे काय सूर्यास्त बघायला? राहू दे सूर्यास्त, मी जाते. हे थांब ना शिल्पा. कशाला थांबायचं. अगं, तू ते सांगत होतीस ना हम आपके कोणती स्टोरी गर ती अर्धवटच राहिले. मी नव्हते काही गोष्ट बिष्ट सांगत. अरे हा, तुझी ते मैत्रिणीला वेळ लागलं ते. माझ्या मैत्रिणीला वेळ लागलेलं. आता वेळ लागायची पाळी माझ्यावरच लवकर येणार आहे. राहू दे मकर, मला जायला हवं. आज की नाही ताई आणि जिज्जू येणार आहेत घरी जेवायला. हे सारखं जिज्जू जिज्जू. आखी हुआ आपके है कोण? तुला सांगून ठेवतो, ज्या त्या वक्ती तो इथे मध्ये टपकलेला मला अजिबात खपणार नाही. तुझ्या कपड्याचा इथे संबंध येतो कुठे. जिज्जू आमच्या घरातले करते करविते, घराचे आधारस्तंभ आहेत ते. तुझ्यासारखे मुखस्तंभ नाहीयेत. माझ्यासाठी की नाही चांगलं स्थळ शोधून आणण्याची सुद्धा जबाबदारी घेतली आहे त्यांनी. काय तुझ्यासाठी स्थळ? तो शोधणार जिज्जू. तुझ्या जिज्जूच्या. का तुझी काय हरकत. माझी आता काही हरकत नाही ग. तुझ्या जिज्जूला काय वाटेल ते करू दे, पण सांगून ठेवतो आपल्या लग्नानंतर जर त्यांनी आपल्या संसारात ढवळाढवळ केली ना. काय म्हणालास. लग्नानंतर ढवळाढवळ केली ना. ते नाही रे, त्याच्या आधी रिवाइंड. आपल्या लग्नानंतर जर संसारात ढवळाढवळ आईला असं बोललो की काय. म्हणालास. सॉरी, चुकलं. चुकलो. नाही ग, म्हणजे आपलं लग्नाबद्दल रीतसर विचारलं नाही ना तुला, म्हणून. विचार ना. विचार ना शुंभ, विचार. तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? इतका वेळ माझा छळ चालवलाय, आता मी बरी सुखासुखी हो म्हणणार आहे. हे सांग ना शिल्पा, करशील लग्न? आणि जर का मी नाही म्हटलं तर तू काय करशील. काय करीन? हा. काय करीन? हा. काय बरं करीन? तुझ्या उत्तरावर माझं उत्तर अवलंबून आहे. मी जर का नाही म्हटलं तर तू काय करशील. गंडवतीये. मी गरीब स्वभावाचा म्हणून मला खेळवतीये. सांग मकरन, मी जर का नाही म्हटलं तर तू काय करशील. काय करेन? हा. आत्ता या समुद्रात उडी मारून जीव दे. इथून पाणी गार नसेल ना, आणि घरी जाऊन तुझ्यावर मस्त कविता करेन. स्वतःवर रोटे लोटून स्वतःला पेटवून देईन. बस इतकं करशील ना. मी नाही म्हटलं तर. मग नाही. मग नाही म्हणत. म्हणजे तू लग्न करायला तयार आहेस? कधीपासून आहे, पण तू विचारशील तर ना. आता तू विचारलंय आणि मी हो म्हटलंय, आता प्रेम कर ना माझ्यावर. आता नाही वाटत घरी जायला उशीर होते? होतोय तर. ताई बिचारी एकटीच वाट बघत बसली असेल माझी. का? तो जिज्जू असेल ना. अरे ते तिला जळवायला. ताईचं लग्नच झालं नाहीये. नाही म्हणजे तसं तिचं प्रेम होतं एकावर. सुटलं लग्नाचं विचारेल म्हणून बिचारी जन्मभर थांबली. शेवटपर्यंत त्यांनी काही विचारलंच नाही. मग एक बरं झालं काय? तू असं काही केलं नाहीस ते. नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे शिल्पा. मग माझ्यासाठी तू वाटेल ते करशील. काय करू ते सांग. तुझ्या केसात माझ्या आकाशातले तारे आणू की तुझ्या पायाखाली माझ्या हृदयाच्या गालीचे आणतो की तुझ्या गळ्यात गायला कल्पवृक्षांचा हार गुंफू. नको, सध्या तरी तू आपल्यासाठी ती जोगेश्वरीची जागा बघ. आता निघूया. थांब ना 5 मिनिटं. उशीर होतोय. उद्या परत येऊया ना सूर्यास्त बघायला. हो चल. चल. मी तुला सांगतो 2 BHK तर फ्लॅट घ्यायचं. हा 1 BHK नको. प्रेमिकांची तरच वेगळी. प्रेमात पडल्याबरोबर माणसाची नजर बदलते. अहो, काल परवापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट वाटणारं जग आता असं मल्टीकलर दिसायला लागतं. त्या वाटवाट बुद्धी फिरते. सगळं जग आपल्या त्या माणसात सामावल्याचा भास होतो, कारण बुद्धीचा फोकसच बदलतो. सगळी नाती उलटी पालटी होतात. कालपर्यंत ज्याची ओळखही नव्हती तो आपला कैवारी वाटायला लागतो.
आणि आजपर्यंत आपले सर्वस्व असणारे आपले आई वडील जन्माचे वैरी ठरतात. आपली पिंकी मला काय म्हणते अहो, तुम्हाला रडायला काय झालं? पिंकी डॅडी मी लग्न करायचं ठरवलं डॅडी. तुम्ही माझ्या मार्गात अडथळे आणू शकत नाही डॅडी. मी एक स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी आहे आणि माझा निर्णय मला घेता येतो. फाईन फाईन फाईन